हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. तर हे परमात्म्याने एक सॅम्पल पाठवून ठेवलंय की आपले मटेरियल आहे, असा पदार्थ आहे तिथे. ह्या गंगेच्या पाण्याला तुम्ही कुठेही ठेवा उचलून. ह्या सायंटिस्टनी डोके फोडून पाहिले, याचं कुठलं लक्षण नाही शोधू शकले की कोणत्या कारणाने हे आलंय. परमात्म्याचा महिमा कुठलं सायन्स काय समजू शकणार. हे सायन्स परमात्म्याच्या मटेरियलने बनलेल्या सायंटिस्टला भगवानाला विसरू लागले, नास्तिक बनू लागले. तर ह्या कलियुगात आपल्याला एक सगळ्यात मोठी खुशी आणि सहयोग या शिक्षणाचा हा आहे की आपण भगवानाला ओळखू शकतो, अन्यथा त्याची अजिबात गरज नव्हती. ह्याने काय बनवले? परमाणु बॉम्ब बनवले, हवाई जहाजे बनवली, कार बनवल्या, सारा दिवस फुर्र फुर्र. आणि शांती एका क्षणाचीही नाही. जिथे मायाला प्रवेश आहे तिथे शांती नाही असू शकत. ह्याची पदराला गाठ मारून ठेवा. शांती होईल. निखाऱ्यांवर बसून आपण शांती शोधत आहोत. विस्तवावर पाय ठेवतो आणि विचार करतो की शांती मिळेल, आपल्याला गारवा मिळेल. तर माया तर विस्तव समजा, हे निखारे आहेत. आणि ज्याच्याकडे जास्त आहेत तितके जास्त त्याच्याकडे आहेत. कधी स्वप्नात सुद्धा त्याला सुख नाही मिळू शकत. आणि जिथे भक्ती आहे, परमात्मा साथ आहेत, मग ह्या मायेला सुद्धा परमात्मा आपल्या हिशोबाने सेट करून देतील. त्यासाठी परमात्मा म्हणतात, माया दासी संत की भगत की और उभे दे आशीष विलसी और लातों छड़िया सुमर सुमर जगदीश. जेव्हा आपण परमात्म्याला शरण जाऊ, सतनामाचा सच्च्या नामाचा जप करू, ही माया आपल्या चहूबाजूला पडून राहील. पण परत आपल्याला हिची आवश्यकता ना राहील. आता जसे आपण दारू पित होतो, बिडी पित होतो, म्हणजे आपण दास पित नव्हता, नुसते सांगतोय, बिडी पिडी कधी प्यायलो नाही. परंतु जसाही जो भक्त आला आहे शरण, दारू पित होते, तंबाखूचा प्रयोग करत होते, लांब लांब सिगरेट आणून आईट दाखवत असत, मांस खात असत, आणि अजून 100 प्रकारचे लोक देखावे ड्रामे करत होते. हे सारे सुटून जाईल या भक्तिमार्गात. हे प्रतिबंध लावले जातात. तर माया जी वेस्ट जात होती, एक दारू पिणारा, त्याचे तर एस्टिमेट लावू शकत नाही. एका दिवसात किती नाश करून घेतो. एक सिंपलसी बिडी आणि तंबाखूचा प्रयोग करणारा, सिगरेट पिणारा, कमीत कमी 20-30 रुपये डेली वेस्ट बर्बाद करून टाकतो. कदाचित आज तर जास्त झाले असतील. तर महिन्याचे एस्टिमेट लावले तर 1000चा तर त्याचा कमीत कमी खर्च झाला असेल, हे वाचले. मग दारू प्यायची एक अजून एस्टिमेट काढले तर एका महिन्याला 10,000 पिऊन नाश करेल. तर ते असा जे आपण लोक देखावा आणि हा अननेसेसरी वस्तूंचा प्रयोग करत होते, ते संपून जाईल. मग ती माया तुमच्या चहूबाजूंना राहत असेल. थोड्याशा कामात चांगला निर्वाह होईल. परमात्म्याच्या भक्तीत इतकी शक्ती आहे. जसे आधी आपण पाहत होतो, एक शेठ होता, त्याच्या मुलाच्या पोटात दुखत होते, असह्य पीडा होत होती. अचानक घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. जो त्यांचा जाणकार होता त्याने फटाफट त्याने पाहिले, लगेच इतकी पीडा आहे, तर त्याने आपल्या विचाराने ऑपरेशन करून टाकले. अपेंडिक्सचं ऑपरेशन करून टाकले, अपेंडिक्स काढून टाकले. पीडा जशीच्या तशीच राहिली. जेव्हा ती अँटी पेन किलर बंद केली तर जशीच्या तशीच पीडा. परत त्याच प्रकाराने दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याने काय पाहिले की ह्याने ती याच्या ज्या आहे ना
झिल्लीमध्येच डिफेक्ट आहे. ती झिल्ली आता काढून टाकली, केली. आता तरी पिढा जशीच्या तशीच राहिली. परत पाहिलं की परत लास्टमध्ये कळलं की याच्या मोठ्या आतड्यात खूप इन्फेक्शन झालंय. आता कुठून जाऊन लाखो रुपये आणणार, त्याची बर्बादी झाली. तेव्हा जाऊन त्याचा जीव वाचला आणि 2-3 महिन्यांपर्यंत अशी बर्बादी राहिली. आता काय होईल जेव्हा भक्तीशी आपण जोडले जाऊ? पुण्यात्म्यांनो, यासाठीच भगवानाचा शोध घेतला जातो. कारण की आपण खूप युगांपासून आपण पापांचे ढीग लावत आलेले असतो. पापाच्या प्रभावामुळे थोडी बहुत हानी शरीरात होऊ लागते. पण थोड्याच ट्रीटमेंटमध्ये 100 रुपयाच्या औषधात तुम्ही स्वस्थ होऊन जाल. आणि नाहीतर लाखो लागतील, पिच्छा सुटेल, पण मरण पण येईल. तर अशा प्रकारे परमात्मा तुम्हाला सहयोग द्यायला लागेल. या दासाचा खूप बिटर एक्सपिरियन्स आहे ह्या मार्गामध्ये. कारण की तेव्हाच ह्या मार्गाला, त्या परमात्म्याच्या मार्गाला, त्याच्या आदेशाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे की ह्यामुळे खूप लाभ मिळेल तुम्हाला. असा लाभ मिळेल की तुम्ही विचार पण करू नाही शकणार. भगवानाला आपण ह्यासाठीच शोधत होतो की तो आपल्याला सर्व सुख देतो. तर तो सर्व सुखदायी परमात्मा मिळालाच नव्हता. आता मिळाला आहे सर्व सुखदायी. आता तो सुखच सुख देईल. इथे दुःख होऊच शकत नाही. जसा बर्फ आहे, AC रूम आहे, तो ठीक चालला असेल तर त्यामध्ये गरमीचे काय काम? तर असं परमात्म्याचं हे कनेक्शन मिळाल्यानंतर तुमच्या परिवारामध्ये विचार करा की गरमीच्या दिवसात AC लागला आणि तो थंडीत पण काम करेल. म्हणजे ऑटोमॅटिक आहे परमात्म्याची सिस्टीम, आपल्याला हर प्रकारे सुख देईल. आपण आता प्रसंग असा चाललाय की आपण ते स्थान विसरलो जिथे जाऊन आपण सदा सुखी राहू. आणि आपण सगळे पहिल्यांदा तिथेच राहत होतो. आता काही भक्त अज्ञानामुळे, भोळे भाळे ज्यांना ज्ञान नाही, ते हा प्रश्न करत असत की एक गोष्ट सांगा, जर सगळेच इथून चालले गेले तर इथे कोण राहणार? सांगा. आता त्यांना हीच चिंता होत आहे की इथे कोण राहील सांगा. अरे इथे असा तर एक दगड आहे, फिरत राहील. आपण काय ठेका घेतलाय का या पृथ्वीचा? हा मंगळ ग्रह, हा चंद्र, हे सारे धक्के खातील आणि फिरतच राहतील. आपण आपल्या सतलोकात जाऊ. ह्या कोणाची आपण काय करणार? तर ज्याची असेल तो सांभाळेल याला. तर सांगण्याचा भाव असा आहे की आपण इतके रंगलो आहोत. इथे जसे एक भक्त भोळाबाळा, त्याच्या घरी त्याची पत्नी खूप आजारी होती, खूप फारच संकटात होती, हर प्रकारचा त्रास होता. परमात्म्याची दया झाली, दीक्षा घेतली, भगवानाच्या कृपेमुळे ती स्वस्थ झाली. त्याला समजावू लागले, भावा नाम घे भगत, नाहीतर भक्ती न करण्याने पशु बनशील, घोडा बनशील. तो घोडा बग्गी घेत होता. त्याला सांगितलं, भावा मग तू घोडा बनशील तू. तर तो म्हणाला, महाराजजी घोडा पण बनायला पाहिजे ना, नाहीतर बग्गी कोण चालवेल? याला बग्गीची चिंता होत होती. मग म्हणाले, ठीक आहे बाबा, तू बग्गी खातर कर काम. मग त्याने उपदेश घेतला त्याने. पण आपली धारणा अशीच बनली आहे की इथे असं कसं होईल. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचा हा मार्ग खूप नीट समजून घ्या. जसं ज्या उद्देशाने परमात्मा स्वतः येत असतात, त्या चांगल्या लोकातून ह्या घाण लोकात तुमच्यासाठी, तर हे किती इम्पॉर्टंट काम असेल. एकतर असे तसे ते भगवान इतक्या दुरून आले नाहीत. तुम्हाला हे ज्ञान देण्यासाठी की तुम्ही इथले रहिवासी नाही आहात. सतलोकामध्ये खूप सुख आहे आणि जे सुख तुम्ही इथे शोधत आहात, हे तुम्ही 1000 लाख करोडे वर्ष शोधत राहिलात तरी मिळणार नाही. एका जन्माची जर गोष्टच सोडा. आणि इथे काय अवस्था आहे तुमची, त्याच्याशी आपली ओळख करून देतो. इकडून काळाचे दूत पण आपल्या खूप काळ प्रेरणेमुळे अज्ञानाचा प्रसार करत आहेत जागोजागी. आणि पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने इथे येऊन म्हणून आपल्याला हे ज्ञान सांगितले की आपण त्याची लेकरं आहोत. आणि हा जो काळ आपला दुरुपयोग करतो आहे, आपण ह्याची लेकरं नाही आहोत.
आपल्या लेकरांना कोणी असं दुःखी करू शकतो? कोणाचा पाय तुटला, कोणाचा डोळा फुटला आणि कोणाचा हात तुटून गेला, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मरून गेली, कोणी कॅन्सरने पीडित आहे, कोणी पशुपक्षी बनून, गाढव कुत्रे बनून विष्ठा खात आहेत, मूत्र खात आहेत. हे तर कोणी आपल्या लेकरांना असे दुःखी करू शकतो? तर ह्या भगवानाला आपण आपला परमात्मा नाही मानू शकत. इथला जो स्वामी आहे तो काळ आहे. ह्याचा उद्देश आपल्याला पीडित करणं आणि विचलित ठेवणं आहे. भ्रमित ठेवायचं होतं की यांना भगवानाचे ज्ञान न हो आणि कुठे हे पळून न जाओ. तर ह्याच्या आधी हे आपले संत पाठवले. आपण आपली ती पण लेकरं आहेत परमात्म्याची, संत आहेत. जसे काही त्या काळामध्ये फसून गेले, ते त्या अज्ञानाचे मास्टर बनून गेले, त्या अज्ञानाचा जागोजागी प्रचार करू लागले. भोळे आत्मा त्यांना संत महात्मा मानून त्यांच्या एक एक वचनाला शिरोधार्य मानले. आता जेव्हा हे सच्चे ज्ञान येते आहे तर जुना पेंट निघत नाही लगेच. तर दासावर दया केली परमात्म्याने की प्रथम ह्या सगळ्या संत ग्रंथांचं ज्ञान करवलं. मग ह्या संतांची वचनं बघितली की हे काय सांगतायत, आपले सद्ग्रंथ काय सांगतायत. मग समजलं की बाबा हे तर चुकीचे करत आहेत सगळं काम. हे तर आसपास पण नाहीत सद्ग्रंथांच्या. 1, 2, 3, 4, 10 शेकड्यांच्या संख्येत या संतांचा इतिहास, ह्याचं ज्ञान दासाने वाचून बघितलं. कदाचित हा तर चांगला महात्मा दिसतोय, ह्याचं कदाचित ठीक मिळून जाईल. मग जे निघून गेले इथून महापुरुष, ज्यांचा खूप बोलबाला होता, हे महर्षी दयानंद सारखे नकली, ह्यांच्यामुळे खूप प्रभावित होता दास. आणि दासाने यांचे सत्यार्थ प्रकाशला ह्या उद्देशाने ह्या तत्वज्ञानाच्या प्राप्तीनंतर वाचले. आधी पण वाचले होते, पहिले समजत नव्हते काहीही की ह्या महापुरुषांची वाणी आपण नाही समजू शकत. ह्या असा विचार करून ठेवून टाकत होतो याला. असेच ही पुराणे पण ठेवून देत होतो की बाबा ही तर भगवानाची माया आहे, आपण काय समजू शकणार. आणि मग दासाचे परमात्म्याने ते डोळे बनवून दिले तत्वज्ञानवाले. त्या दृष्टीने जेव्हा त्यांना बघितले, त्या चष्म्याने, त्या तत्वज्ञानाच्या चष्म्याने, तेव्हा बघितले की अरे नाश करून ठेवलाय सगळा. कख पण नाही यांच्याकडे, ना तर वेदांचं ज्ञान, ना सांसारिक, ना व्यावहारिक गोष्टी ठीक या लोकांच्या. तर हा खूप चिंतेचा विषय झाला. आणि ह्या सत्यार्थ प्रकाश दासाने ह्यासाठी वाचला होता की हे महापुरुषांचं लिखाण आहे आणि या महापुरुषाच्या विचारांना सगळे मानतात. आणि हो, परमात्मा दया करू दे आणि कबीर परमेश्वराच्या वचनांचं समर्थन मिळून जाईल. तर मला हे ज्ञान पुढे नेण्यासाठी खूप सुविधा होऊन जाईल की बघा सत्यार्थ प्रकाशमध्ये महर्षी दयानंद सुद्धा असंच बोलत आहेत. मग पाहिलं तर हे महर्षी दयानंद सारखा नकली तर बघितला नाही मी. अरे काय गजब आहे. एक पण व्याख्या वेदांशी किंवा कशाशीही मेळ खात नाहीये, सद्ग्रंथांशी. तर खूप दुःख झालं. तर ह्यासाठी मग जनतेच्या समोर ठेवणं सुरू केलं की ही ओरिजिनल नोट आहे, आपल्या सद्ग्रंथ ओरिजिनल नोट आहे आणि ही डुप्लिकेट नोट आहे ह्या संतांची, ज्यांना तुम्ही ओरिजिनल मानून ग्रहण केली आहे. आता प्रारंभी तर दासाला खूप कठीण गोष्टींचा सामना करावा लागला. कारण की श्रद्धाळू लोक असं म्हणतात की कोणाची निंदा करायला नाही पाहिजे, आपलं ज्ञान सांगा. अरे आपलं आपलं सगळं सांगतील तर सगळेच आपली दवंडी पिटवतील, आपापला राग. मग ते ज्ञान कुठं राहिलं? तो जसं सांगतोय तसं चालतच राहिलं होतं. पुण्यात्म्यांनो, जसं एकदा कोणीतरी 500-500च्या नोटा नकली छापल्या आणि त्या मार्केटमध्ये पोहोचल्या. त्यांचा शोध घेतला सरकारने. तर मग जनतेला फसवणुकीपासून वाचवण्यासाठी एक समाचारपत्रांच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्ही दाखवल्या. त्यांच्यातील भिन्नता दाखवली. ओरिजिनल असं दिसतं, डुप्लिकेट असं दिसतं. तर काय सरकार काय निंदा करताय? एक महापरोपकार करून ठेवला, नाहीतर लाखो लोक फसवले गेले असते. गरीब व्यक्ती मारले गेले असते, ज्यांचे 5-7 हजार रुपये असतात ते ठग सगळे नकली कागद म्हणून गेले असते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा हाच प्रयत्न समजून घ्या. हे पुरे विश्व याद करेल ह्या दासाला. ठीक आहे, दासाला खूप त्रास झालाय,
ह्या सच्चाईला समोर आणण्यासाठी, ज्ञान समोर आणण्यासाठी सहयोग होता कबीर भगवानांचा. पण दास त्यांचा बैल आहे आणि त्याच आधाराने ही गाडी खेचत रुळावर चढवली आहे. पहिल्यांदा तर खड्ड्यात चिखलात घालून ठेवली होती आणि यामध्ये बरीच संकटे आली दासावरती. बरोबर आमची लेकरं जी परिचित झाली होती त्यांनी खूप सहयोग दिला आपल्या भावा बहिणींना समजावताना. तिथपर्यंत हा संदेश भगवानांचा पोहोचवण्यासाठी खूप सहयोग दिलाय. आणि तुमचेसुद्धा हे कर्तव्य बनते की ही सच्चाई जी आहे आणि सच्चं ज्ञान आहे याने पुऱ्या विश्वात शांती होईल. प्रत्येक प्राण्याचं कर्तव्य बनतं. पहिल्यांदा तुम्ही चांगल्या तऱ्हेने समजा दासाच्या विचारांना, सद्ग्रंथांना आणि त्या पुरुषांचे विचार ज्यांची दास तुम्हाला ओळख करून देतो की त्या महापुरुषांनी पण अशी साधना केली त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला. तर ते चांगल्या रीतीने समजून मग आपण समजा आणि मग बरोबर इतरांना पण ट्राय करा प्रेमाने. हा मार्ग काही बलपूर्वक करण्याचा नाही होत, हे ज्ञानाने होईल. आणि काळ भगवानाने एक प्रार्थना केली होती परमात्म्याच्या समक्ष, कबीरजींच्या समक्ष, की हे परमात्मा, आपण चौथ्या युगात जेवढे पाहिजे तेवढे जीव घेऊन जा, पण एक दया करा बा परमात्मा, की जोर जबरदस्ती नका करू. सत्कलियुगात जेव्हा तुम्ही घेऊन जाल आपलं ज्ञान द्या. तुमचं ज्ञान ग्रहण करतील ते आपले होऊन जातील आणि माझे ज्ञान जे मानतील ते माझ्यापाशीच राहू दे. माझे आहारी बनून राहोत. जबरदस्ती नका करू आणि आपले ज्ञान समजावून कितीही घेऊन जा. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणाले होते ठीक आहे बाबा, ज्ञानाविना तर मी घेऊनच नाही जाऊ शकत आधीच, आणि तसंच घेऊन जाईन तर ते तिथे टिकणार नाहीत, परत येतील वापस. आधी तिथेच तर राहत होते. तर परमात्म्याला माहीतच होते की ज्ञानाने दृढ करीन ह्यांना. आणि इथल्या दुःखांनी हे थकून गेले असतील, इथल्या ह्या कोठी बंगल्यांनी पण थकून गेले असतील. तुम्ही बघत आहात की विदेशात सगळ्या सुविधांची साधनं वैज्ञानिकांनी बनवली आणि ते काय म्हणतात, कालव्याच्या किनारी फिरून शांती प्राप्त करतात त्या भल्या मोठ्या खोल्या व सगळ्या सुविधांना सोडून. जर हे आधीच आपल्या आवाक्यात राहिले असते तर कशालाही डोकेदुखी झाली असती, कशाला गोळा केली. तर अशी ही शांती होणारच आहे तिथे. हे तर एक तुफान उफान आहे. ह्या काळाने टाकलेले हे बनवा, ते बनवा, रिमोट बनवा, ह्याने सुख होईल. कसं सुख होईल? सुख तर परमात्म्याच्या भक्तीने होईल. येणाऱ्या कष्टांपासून बचाव होईल, त्याने सुख होईल. तर प्रसंग असा चालू आहे, तिथेच येऊयात की परमात्म्याने येऊन आपल्याला ज्ञान दिलं आहे की सतलोकामध्ये तुम्हाला कोणतंही दुःख नाही आणि तिथे चला, तिथे जाऊन तुम्हाला परमशांती मिळेल. आणि परमात्म्याने सांगितलं होतं की जसं आपलं ज्ञान देऊन तुम्ही इथून घेऊन जा. जसं वेदांमध्ये प्रमाण आहे, तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे, वेळ आल्यावर दाखवू आज पण, की तो परमात्मा सतलोकातून गती करून येत असतो. तो 3 प्रकारच्या शरीरात सगळ्या आपल्या प्राण्यांची, सगळ्या ब्रह्मांडांची तो देखभाल करत असतो, पालन पोषण, धारण पोषण करत असतो. एक शरीर आहे मनुष्य सदृश्य आहे परमात्मा, नरनारायण देह आहे. हे शरीर मनुष्यालाही परमात्म्यासारखेच मिळाले आहे, पण त्याचे सामर्थ्य, परमात्म्याची शक्ती, त्याचा नूर इथे विशेष आहे, वेगळा आहे, आपल्यापेक्षा जास्त. म्हणून तर परमात्मा आहे. एक आत्मा, एक परमात्मा. तर आपोआप 2 झाले. एक श्रेष्ठ आत्मा, एक आत्मा सिंपल. तर असेच एक राजा, एक मनुष्य, एक नागरिक आहे, एक राजा आहे. चेहरा दोघांचा एकसारखा आहे. मनुष्य दोघेही आहेत, परंतु त्यांच्या सामर्थ्यात दिवस व रात्रीसारखा फरक आहे. असेच परमात्मा आणि जीव समजा. जीव जीव आहे, एक नागरिक आहे. परमात्मा आपला राजा आहे, तो मालक आहे, तो जनक आहे, तो पिता पण आहे. त्याच्यात तर सर्व गुण आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव. तर त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत परमात्म्यामध्ये. तो सगळ्यांचा भ्राता पण तोच आहे, माता म्हणजे जनक पण तोच, पालक पिता पण तोच आहे, बंधू खरा साथी पण तोच आहे, आणि मित्र पण.
तोच आहे, बंधू म्हणजे बंधुभाव पण तोच आहे. तर त्यांनी त्या परमात्म्याने आपल्याला हे ज्ञान दिले की तुम्ही सतलोकामध्ये राहणारे आहात. मग तुम्ही तिथे चला. तर काळ म्हणाला होता की तुम्ही तुमचे ज्ञान देऊन घेऊन जावे. परमात्मा जोर जबरदस्ती नका करू. आता जसे हा परमात्मा सचखंडापासून चालत येत असतो, तो 3 प्रकाराने आपले जीव शरीराच्या स्थितीत 3 प्रकारच्या शरीरात काम करत असतो. मनुष्य सदृश्यच आहे तो. जसे एका शरीरामध्ये तो सतलोकात राहतो स्थायी रूपात, करोड सूर्य मिळवले करोड चंद्रमा त्याच्या एका रोमकुपीत असतात, इतका प्रकाश आहे. ती पण फिकी पडेल समजा, आणि तख्तावर विराजमान आहे. जसे राजा बसतो, जसा मुकुट वगैरे धारण करून परमात्मा, वरती श्वेत छत्र आहे, सफेद मुकुट आहे परमात्म्याचा, सफेदच सिंहासन आहे सारं त्याचं, तिथे विराजमान आहे. आणि दुसऱ्या रूपात तो काय करतो, एकतर शिशुरूप धारण करून प्रत्येक युगात येत असतो, आणि एका सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर विराजमान झालेला असतो. तिथून कोणी निस्संतान दाम्पत्य त्यांना घेऊन जातात. प्रत्येक युगात अशीच लीला असते. आणि मग तो कुमारी गायीचं दूध पित असतो. कुमारी गाय दूध देत असते, परमात्मा पितात, त्याच्या पालनपोषणाची लीला अशी पुरी होते. त्या कुमारी गायीचं दूध कुठून येतं, ते सतलोकातून येतं. आणि मग ही तर दुसरी स्थिती झाली परमात्म्याच्या शरीराची. मग हळूहळू मोठे होतात, छोटे वय असतानाच प्रचार सुरू करतात परमात्मा, जे आपल्या त्या देशातून घेऊन सतलोकातून येतात. वेदात लिहिलं आहे की परमात्मा सतलोकातून चालत येतात, ते तिथे 3ऱ्या मुक्तिधामामध्ये राहतात सतलोकामध्ये, तिथून गती करून येतात आणि इथे चांगल्या आत्म्यांना भेटतात. काय उद्देशाने येतात? उपदेश करण्यासाठी, तत्वज्ञान समजवायला येतात. तर शिशुरूप धारण करून परमात्मा येतात प्रत्येक युगामध्ये. तर हळूहळू मोठे होतात, आपल्या ज्ञानाचा प्रचार करतात. ही दुसरी स्थिती. आणि 3ऱ्या स्थितीत ते कसे येतात शरीरामध्ये? जसे कुठेतरी महात्म्याच्या रूपात प्रकट होतात. जसे जिंदा महात्म्याच्या रूपात कलियुगात ते जास्त आले आहेत. आणि जिंदा महात्म्याच्या रूपात ते कधीही येऊन कोणत्याही भक्ताला, चांगल्या आत्म्याला भेटतात. कोणकोणत्या चांगल्या आत्म्यांना भेटले? आदरणीय धरमदास साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गांव छुड़ानी, जिल्हा जज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घिसादास साहेबजी, गांव खेकडा आणि जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेशमध्ये, यांना भेटले जिंदा महात्म्याच्या रूपात येऊन. आणि त्यांना सतलोकात घेऊन गेले, सचखंड, आणि तिथे जाऊन मग त्यांना परत सोडले, कारण की ते दृढ भक्त होते. दृढ भक्तांना भेटतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, ते जेणेकरून त्यांना मिशनमध्ये सहयोग देऊ शकतील. तर ते स्टेनलेस स्टील होते, जे त्यांना सांगून टाकले दात्याने, ते फायनल त्यांच्यासाठी. सगळे जग एका बाजूला आणि ते महापुरुष एका बाजूला. जसे तुम्ही जन्मसाखी भाई बालेवालीमध्ये बघितलं, परमात्मा त्या यथार्थ मंत्राचा स्वतः जप करत होते नानक साहेबजी. आणि मग त्यांचे बघून त्यांचे शिष्य मर्दानाने पण तो जप सुरू केला, तर त्याला असा झटका दिला की तो मेला असता, बुडाला असता समुद्रात. एक बस अशी घाबरला मर्दाना. तर त्याला सांगितलं की तू नक्कल नको करू, माझी करणी बघू नकोस, मी जे सांगतो त्या गुरु आज्ञेचे पालन कर. तर ते दृढभक्त होते. कोणत्या विशेष सामाजिक समाजाला सतनाम नाही सांगितले त्यांनी. समाज आपल्या स्थानावर, भगवान आपल्या स्थानावर आहे. तर ते भगवानाची लेकरं होती, दृढ भक्त होते, दृढ व्यक्ती होते, श्रेष्ठ आत्मा होते. त्यांचा उद्देश हा नव्हता की बाबा हे न सांगितल्यामुळे काही हानी समाजाला होईल. नाही, ते तसं होतं, तसं चाललं होतं. आता त्याने खूप नुकसान झाले असते जर ते डिक्लेअर करून जाते. आज हे सगळे नकली पंथ, हा सतलोक, हे महिमा गाणारे, काळाच्या द्वारे चालणारे सगळे नकली पंथ आता गुरुग्रंथ साहेबात वाचून हेच नाम देत राहतात. असा झटका दिला की घाबरला सगळा पूर्ण शीख समाज की खबरदार, हा नाम जप केला तर. मर्दानाने केला होता, मेला असता. आता गुरुजींचा आदेश आहे, त्यांच्या आज्ञेची अवहेलना होईल अशी भीती निर्माण केली.
काय ते आपले हितैषी नव्हते? ते परमहितैषी होते. ते पूर्ण जाणून होते की आग लागेल जर हे मंत्र देऊन टाकले तर नाशच होईल या गोष्टीचा. तर असे दृढ भक्तांना परमात्मा येऊन भेटतात. तर ही तिसरी स्थिती होती त्यांची. आता त्यांना सल्ला दिला होती की वेळ आल्यावर ती ते परत देतील परत आपल्या लेकरांना. आता जसं कोणताही हिंदू धर्म बघा, शीख धर्म बघा, विशेष करून ह्या दोन्ही धर्मात दास बघतोय. बाकी मुसलमान धर्मात आणि ईसाई धर्मात काय क्रिया आहेत इतके त्याच्याविषयी विशेष दासाला माहिती नाही. इतके नक्की आहे की तो मुसलमान धर्माचे लोक ते पण बळी चढवतात, काही हिंदू समाजाचे पण चढवतात. ह्या चुका आहेत दोघांच्या. पण इथे दास बघतो आहे की इथे विशेष धर्माची व्यवस्था आहे. जसे शीख समाजामध्ये वाणीचा पाठ आणि तिथे त्यांचा लंगर चालतो धर्माचा, हा धर्मयज्ञ म्हणवला जातो. हे 2 धर्मयज्ञ करत असत बसे. एकतर हा धर्म 2 यज्ञ करत असत, एक धर्मयज्ञ आणि एक ज्ञानयज्ञ, वाणीचा पाठ. तर ह्याने काय होतंय, मोक्ष नाही मिळू शकत सगळे जन्मसुद्धा या क्रियांमुळे, पण मनुष्याच्या शरीराची संख्या वाढत जाते. आता ते असेच हिंदू धर्मामध्ये जसे गीतेचा पाठ करतात, डेली एका अध्यायाचा पाठ करा, किंवा जसं कोणी आपलं धर्मपुण्य करत असतात, कोणी भंडारा करतात कुठेतरी गावागावात नगरात, हे असं चालत असतं. ह्या क्रियांमुळे होतं काय की मनुष्य जीवन मिळून जातं. परमात्म्याची वाणी आहे सूक्ष्म वेदामध्ये की धर्म तो 10 का नहीं और 10 के तीनों लोक खैरायत में खैर है कीजिए आत्मभोग. आणि दुसरं असं होतं, तर याने काय होतं, जसं यज्ञ आहे हे ग्लुकोज आहे. एक रोगी आहे, जसं दासाने सांगितलं की आपल्याला जन्म आणि मृत्यूचा दीर्घ रोग लागलाय. हा दीर्घ रोग त्याच ट्रीटमेंटने जाईल जो महापुरुषांनी स्वतः प्रयोग केला आणि परमात्म्याने येऊन सांगितला. आणि आता ह्या दासाला ह्या मार्गाचा मास्टर बनवून टाकला, डॉक्टर बनवलं, सर्जन बनवून टाकलं. आता दासाकडे तो मार्ग आहे, ती सारी व्यवस्था आहे. आणि त्या महापुरुषांनी काय केलं की ह्या सगळ्या मानव समाजाला ग्लुकोज लावून टाकलं. ग्लुकोज जे असतं ते रोगाचा नाश करत नाही, हे शरीराला नष्ट होण्यापासून वाचवत असतं, पाण्याच्या कमीची पूर्ती करत असतं. जसं सर्जन किंवा डॉक्टर कुठे बाहेर गेला असेल आणि इमर्जन्सी केस येत असतात, हे कंपाऊंडर आणि दुसरे त्यांना विचारत असतात की असे असे रोगी आहेत, काय करावं. तर सांगतो की याला ग्लुकोज लावून टाका आणि हे इंजेक्शन देऊन टाका, तेवढ्यात मी येतो. तर तो 1-2 तास किंवा पुढच्या दिवशीसुद्धा येतो. तर ते ग्लुकोज लावल्यानं ते शरीर त्याचं नष्ट होत नाही. मग येऊन चेक करून जी ट्रीटमेंट द्यायची आहे ती डॉक्टर देईल. रोग जाईल त्या डॉक्टरच्या त्या ट्रीटमेंटमुळे किंवा ऑपरेशनमुळे, जे काही त्याला वाटेल त्या सर्जरीमुळे. ग्लुकोज त्याला रक्षण देत राहील, शरीराचा नाश नाही होऊ देणार. तर ह्या मानव समाजाला तो महापुरुष ग्लुकोज लावून गेला ह्या युगांचं ओनली, बस. ही ट्रीटमेंट नाही दिली त्यावेळेला, कारण की काही अशी स्थिती होती. तर आता परमात्म्याने ह्या दासाला पाठवून दिलं, तो डॉक्टर बनवून, तो सर्जन बनवून, आणि आदेश देऊन टाकला. त्यांना मनाई केली होती की सतनाम नाही द्यायचं. दासाला आदेश देऊन टाकला की आता हे सतनाम आणि देऊन टाक सारनाम, वेळ आली आहे मधल्या पिढीची. बोलो सतगुरुदेव. तर पुण्यात्म्यांनो असा प्रसंग चालू आहे की ह्या दृढात्म्यांनी परमात्म्याच्या प्रत्येक आज्ञेचं पालन केलं. आता जशी गोष्ट चालू आहे की ज्ञान देऊनच तुम्ही घेऊन जावं आपल्या लेकरांना, आपलं ज्ञान स्वीकार करू आपलं. आता जसं परमात्मा भेटले होते हजरत मोहम्मदला, ज्यामुळे मुसलमान धर्म चालला. आता तो चांगला आत्मा होता, दृढ भक्त नव्हते ते. आता इथे त्यांचे लाखो शिष्य झाले होते. परमात्मा त्यांना आले, भेटले, जसे ते आपल्या विधानानुसार चांगल्या आत्म्यांना भेटतात. तमारू स्वर्ग में जा बैठू पाताल,
कह कबीर मैं खोजता फिरूं ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल। हजरत मोहम्मदजींना भेटले. म्हणतात की हजरत मोहम्मदजींना आम्ही तिथे घेऊन गेलो सतलोकामध्ये. इच्छारूपी तिथे राहिले नाही ते. उल्ट मोहम्मद मैल पठाया, गुज बीरज एक कलमा लाया, रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. आता जसं परमात्मा म्हणतात आम्ही हजरत मोहम्मदना घेऊन गेलो, जैसे नानक साहेबजींना घेऊन गेलो, गरीबदास साहेबजींना घेऊन गेलो, धरमदास साहेबजींना घेऊन गेलो आणि घिसादास साहेबजींना, दादू साहेबजींना घेऊन गेलो, मुल्कदास साहेबजींना घेऊन गेलो, मग सोडून दिलं. त्यांना दृढ होऊन भगवानाची प्रत्येक गोष्ट स्वीकार केली. त्यांनी तिथेच सांगून टाकलं होतं की भगवान आम्हाला इथेच ठेवा. परंतु हजरत मोहम्मद तिथे नाही राहिले. आपल्या मर्जीने ते म्हणाले नाही मी इथेच ठीक आहे. आणि तिथे पण मला खूप प्रचार करायचा आहे, खूप अजून तर काम अपूर्ण राहिलंय. आता परमात्म्याने विचार केला, चल इसको कुछ राहत दे देते हैं. त्यांना काय सांगितलं मग परमात्म्याने की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. हजरत मोहम्मद जेव्हा पहिल्या वेळी गेले तेव्हा तर ते काळापर्यंत सीमित होते. पडद्यामागून आवाज आला होता, नमाज करा. 50 नमाज करण्यास सांगितले होते. मग परत प्रार्थना केली की काही कमी केले, परत ती प्रार्थना केली, परत काही कमी केले. लास्टमध्ये 5 वेळच्या नमाजाचे फायनल झाले होते की 5 वेळा तर नमाज करावाच लागेल तुम्हाला. आणि रोजा म्हणजे व्रत, आणि बांगचा आवाज लावा हे भगवान दया करावी. आवाज लावून आवाज ही साधना करणे. तर म्हणतात की हे हजरत मोहम्मदजी जिथून हा आदेश घेऊन आले होते त्यामध्ये सुद्धा त्या काळ भगवानाने सुद्धा यांना बिस्मित करण्याचा आदेश नव्हता दिला. काय सांगितलंय की रोजा बंग नमाज देई रे, बिस्मिल की नई बात कही रे. आणि मग काय सांगतात की एक वेळा हजरत मोहम्मदजींनी, आता पुण्यात्म्यांनो जसं तुम्ही पाहता ना, चुंबकाला एखादा लोखंडाचा तुकडा लावला जाईल थोड्या वेळासाठी, तो पण अस्थायी चुंबक बनून जातो. पण तो स्थायी नाही बनत, थोड्या वेळाने त्याचे गुणधर्म समाप्त होत जातात. असेच हे जितके सुद्धा महापुरुष त्या परमात्म्याला भेटले होते, त्यांना घेऊन गेले होते, सतलोकाहून परत सोडले होते, यांच्यामध्ये सिद्धी आल्या होत्या. आपोआप येत जातात त्या परमात्म्याच्या संपर्कात आल्याने, वरून त्या लोकातून परत येण्याने. एवढं तर आपोआप इतक्या चिकटून जातात ह्या सिद्धी, असंख्य सिद्धी पडून आहेत. तर तिथून जेव्हा हा परत आला, हजरत मोहम्मदमध्ये सिद्धी आली, वचनामध्ये पण सिद्धी आली. तर त्याने एक दिवशी एक गाय मारून टाकली. पहिल्यांदा तर एका बकऱ्याला मारलं वचनाने, तो बकरा मरून गेला. बकरेवाला रडू लागला की मी तर गरीब माणूस होतो, हे काय होऊन बसलं. लोक जमा झाली, मग त्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं वचनाने. आनंद झाला सगळ्यांना, लाट पसरली की बाबा हजरत मोहम्मद तर खरंच नबी आहेत, खूप सिद्धी आहे त्यांच्यामध्ये. मेलेल्या बकऱ्याला जिवंत करून टाकलं. त्यांच्या खूप दूरपर्यंत गोष्टी पसरल्या आणि त्यांचे अनुयायी होते जागोजागी, ते चर्चा करू लागले. लोकांनी हरकत घेतली कारण की विरोध खूप होता. ते म्हणाले की आम्ही तेव्हाच समजू जेव्हा तू गाय मारून जिवंत करून दाखवशील, आमच्या समोर कर. तेव्हा हजरत मोहम्मदने ती गाय, सगळे एकत्र जमले आसपासचे लोक, वचनाने ती गाय मारून टाकली. ती मरून गेली. आता तिला जिवंत करण्याची वेळ आली, ती जिवंत नाही होऊ शकली. तेव्हा परमात्मा म्हणतात कि तब हम मोहम्मद याद किया रे. तेव्हा हजरत मोहम्मदने माझी आठवण काढली. तब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे. परमात्मा म्हणतात की तिथे शब्द स्वरूपाने पोहोचलो आम्ही एका सेकंदात, पण इतर कोणाला दिसू शकलो नाही. फक्त हजरत मोहम्मदला मी दिसू शकत होतो.
मुई गऊ हमने तत्काल जिवाई और तब मोहम्मद के निश्चय आई. त्या मेलेल्या गायीला मी जाऊन तात्काळ जिवंत केलं. तेव्हा मोहम्मदजींना विश्वास वाटला की कबीर खरंच हे तर परमात्म्याचे प्रतिनिधी आहेत. म्हणतात की जब मोहम्मद के निश्चय आई तुम कबीर अल्लाह दरवेशा और मोहम्मद का तब गया अंदेशा. नंतर काय म्हणतात कि नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. अरस कुर्स पर अलह तकत है अरस के कुर्स पर आकाशाच्या अंतिम टोकापर्यंत अरस कुर्स पर अलह तकत है त्या परमात्म्याचं स्थान आहे जिथे कबीर साहेबांचे आपले स्थान आहे. और खालिक बिन नहीं खाली. त्या परमात्म्याच्या दृष्टीत सगळे प्राणी आहेत, त्याच्यापासून कोणीच वाचले नाहीयेत. और वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता काय सांगतात की तुम्ही हजरत मोहम्मदचे नाव घेऊन गाय मारत आहात. ही गाय जी मानता आहात दिवस विशेष करून गाय मारत असता तर त्यांनी गौ शब्दाने मारली होती आणि शब्दाने जिवंत केली होती. कारण की लोकांनी असा विचार केला होता की जर मोहम्मदने जिवंत करून दिली तर त्याच्यासाठी परत सांगितलंय की मारी गौ शब्द के तीरम वचनाच्या तीराने मारली. और ऐसे होते मोहम्मद पीरम. ते मोहम्मद पीरम असे होते. और शब्द फेर जवाई अनसा राख्या गोसत नी बाखा ऐसे पीर मोहम्मद भाई. आता परमात्मा पहा, आपण तर सगळं काम करून टाकलं मग त्याला शाबासकी देतायत. अरे हजरत मोहम्मद तर असे महापुरुष होते, त्यांनी वचनाने गाय मारली होती आणि वचनाने जिवंत करून दिली. मांस नाही खाल्लं, त्यांनी जीवाचं रक्षण केलं. तुम्ही तर मांस खाताय त्याचा आडोसा घेऊन. तर त्यासाठी म्हणतायत की वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. ते महापुरुष होते, पवित्र आत्मा होते. तुम्ही त्यांच्या आड हे पाप करता स्वतः आणि नाव त्यांचे घेता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? माझं नाव संजय मदन भांदुर्गे, राहणार वाशिम, तालुका जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. इथून नाव. आपला व्यवसाय काय आहे? मी सरजी अध्यापक DED कॉलेजला श्री शिवाजी DED अध्यापक कॉलेज वाशिम येथे प्राध्यापक आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 18 जून 2013ला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? सरजी आम्ही हिंदू परंपरेप्रमाणे ज्या चालत आलेल्या सर्व देवी देवतांची भक्ती म्हणजे 33 करोड देवी देवतांपैकी सर्वांची भक्ती आम्ही करत होतो. त्यातल्या त्यात आमचे कुलदैवत हे शंकर भगवान म्हणजे महादेव असल्यामुळं महादेवाची भक्ती विशेष करून करत होतो. श्रावणमध्ये जेव्हा श्रावण सोमवार यायचे त्यावेळेस आम्ही श्रावण मंदिरात जाणे, बेलफूल वाहणे, त्याचबरोबर अकोला येथे धारगड येथे एक तीर्थक्षेत्र आहे, जंगलामध्ये आम्ही रात्रभर पायी चालत जायचो 3ऱ्या सोमवारी आणि तिथे जाऊन दर्शन घ्यायचो आणि यालाच आम्ही खरी भक्ती समजत होतो. त्याचबरोबर नवरात्रामध्ये जेव्हा दुर्गादेवीची स्थापना व्हायची तेव्हा आमची आस्था महादेवावरून दुर्गादेवीवर जायची. दुर्गादेवी तर आम्हाला 9 दिवस दुर्गा शक्तीपेक्षा कोणतीच मोठी शक्ती नाही असं वाटायचं. त्यानंतर गणेशजीची स्थापना व्हायची तर गणेश भगवान हे सर्वात श्रेष्ठ वाटायचे. अशा प्रकारे आमची आस्था निरंतर बदलत होती. परंतु असं वाटत होतं की हेच तर आहे, हेच तर हिंदू धर्माचे देवी देवता आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे. मग असंच मी BEDला असताना माझे एक मित्र होते, ते गायत्री परिवारामध्ये होते. तर त्यांनी मला गायत्री परिवाराबद्दल बरंच काही सांगितलं. तर अध्यात्माची ओढ ही मला लहानपणापासूनच होती, त्यामुळे मी गायत्री मंत्र आधीपासूनच जपायचो. आणि मग मला गायत्री परिवाराबद्दल विशेष आकर्षण निर्माण झालं. तर मी ठरवलं की गायत्री परिवारामधून आपल्याला दीक्षा हरिद्वार येथे जाऊन घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये ते भगवे कपडे वगैरे घालून ते पण मी घालण्यास तयार झालो होतो की आपण करूया दोन्ही पण. परंतु
पुन्हा काय झालं की असं परिवर्तन झालं की माझे एक दुसरे मित्र होते. मी वाशिमला आलो B.Ed झाल्यानंतर आणि एका कॉन्व्हेंटवर लागलो. तर तिथे मग हे सर्व मी करतच होतो आणि माझा विचार होता की हरिद्वारला एकदा जावं, पण ते कोणी मित्र भेटत नव्हता, माहिती नव्हतं कसं जावं कसं नाही जावं. तर या विचारात असतानाच ही देवी देवताची भक्ती चालूच होती. परंतु हे सर्व करत असताना काही परिस्थिती बदलत नव्हती, काहीच नव्हतं. आणि मग हळूहळू मला थोडंसं मी नास्तिकतेकडे वळू लागलो की कदाचित देवच नाही. काही माझे मित्र होते ते सांगायचे की जे नास्तिक होते की देवगीव काही नाही आहे, हे सगळं भाकड कथा आहे. तर मला तसंच वाटायला लागलं आणि शेवटी मी नास्तिकतेकडे वळू लागलो. परंतु मग अशातच एकदा मला माझ्या एक जे सहकारी होते त्यांनी राधास्वामी मार्गाबद्दल मला पंथाबद्दल सांगितलं की ज्याच्यामध्ये कर्मकांड काहीच नाही आहे आणि मला कर्मकांड हे आधीपासूनच आवडायचे नाही. तर मग मी राधास्वामी पंथाबद्दल त्याला माहिती विचारली. तर त्याने सांगितलं की 5 नाव देतात आणि ते नाव घेतल्यानेच मोक्ष होते. तर मी जेव्हा त्या महाराजांचा फोटो पाहण्यास दाखव म्हटलं त्याला मी मित्राला, तर त्यांनी मला बाबाजी गुरुविंदर सिंग यांचा फोटो दाखवला. तर मी हसलो आणि म्हटलं हे तर शीख आहेत, आपण मराठी माणसं आहोत, तर हे गुरु कसे काय? तर त्यांनी मला सांगितलं की गुरुची काही जात धर्म नसतो. तर मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या सत्संगात जायला लागलो. आमच्या वाशिमला महात्मा गांधी शाळा येथे राधास्वामीचा सत्संग व्हायचा. हळूहळू त्याच्यामधल्या कबीर साहेबाच्या बाणी ऐकत होतो. धर्मदासजी महाराज, दादूजी महाराज, मुलुकदासजी महाराज हे सर्व ऐकताना नानकजी महाराज, त्या बाण्या ऐकून ते सत्संग ऐकून मला एक विशेष आकर्षण तयार झालं की खरंच परमात्मा इथे असेल. आणि माझी ही जी खोज होती, शोध होता परमात्म्याचा, तर मला वाटलं माझा कदाचित तिथे पूर्ण होईल. आणि म्हणून मग मी ब्यासला जाण्याचं ठरवलं. ब्यासला गेलो, नाम घेतलं, माझ्या मुलाने घेतलं, मी घेतलं, पत्नीने घेतलं. आणि तिथे आम्ही दर दिवाळीला आम्ही तिथेच जायचो. दिवाळी करायचो नाही आम्ही घरी, कारण ते म्हणत होते की गुरुच्या इथं गेल्यानं, सेवा केल्यानंच खरी दिवाळी होते. तर तिथे गेलो आणि तिथे जाऊन शेतामध्ये काम केलं. तिथे आम्हाला 5 मंत्र भेटले आणि मग असं चालू होतं. बुक स्टॉलची सेवा केली, भरपूर सेवा केली. आणि मग तिथे सत्संग लावणे, त्याचं आयोजन करणे हे माझ्याकडेच होतं. मी आणि एक तिथले सेक्रेटरी होते आमचे, तर त्यांच्यासोबत आम्ही करायचो. दर शनिवारी गावागावात जाऊन मिटिंग घेऊन त्या लोकांना सांगायचो की तुम्ही परमात्म्यासाठी 1 घंटा द्या. मग असं चालत असतानाच एकदा काय झालं की आमचे जे साळे मेवणे होते त्यांची पत्नी होती रेखामाई, त्यांनी आम्हाला संत रामपालजी महाराजाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की हे संत आलेले आहेत, राधास्वामी सर्व पंथाला चॅलेंज करत आहेत. मी म्हटलं असा कोणता संत आहे की जे एवढ्या मोठ्या राधास्वामी पंथाला नाव ठेवतो? मी नीच आत्मा परमात्म्याला काही म्हटलं आणि मी म्हटलं शक्यच नाही, याच्यावरचं राधास्वामीच्यावरचं कोणतं ज्ञानच नाही. आणि मी थोडा शिक्षक असल्यामुळे ज्ञानाचा अहंकार झाला होता आणि मी म्हटलं की राधास्वामीपेक्षा कोणतंच नाम मोठं नाही. हे तर सतलोकाचा मार्ग, सचखंडाचं सांगतात, डायरेक्ट त्रिकुटीवर ज्योत पाहण्यास सांगतात आणि ही कोणची भक्ती आहे? तर मग मी त्यांना विचारलं कोणत्या चॅनलवर तो सत्संग येतो आणि पाहायला लागलो. तर जसं पाहायला लागलो मी म्हटलं हे पहिले तर हे संतच नाही, एक साधा माणूस, म्हणजे एक सिम्पल पर्सनॅलिटीचा. आणि मी म्हटलं हे संत कसे काय? तरी मी म्हटलं चला बघूया यांचं ज्ञान काय आहे. तर कदाचित हे आपलं काहीतरी नवीन दुकान चालवण्यासाठी एकमेकाला निंदा करत असतील, मला असं या तुच्छ जीवाला वाटलं. आणि मी सत्संग पाहण्यास सुरुवात केली. तर पहिल्या दिवशी त्यांनी पुराण खोलून दाखवले. मी म्हटलं हे तर सगळ्यात खालची भक्ती आहे, ब्रह्मा विष्णूची भक्ती, आम्ही तर त्रिकुटीची भक्ती करतो. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सत्संग चालू केला. तर पत्नी म्हणाली पाहू नका, ते गुरुची निंदा करतात आपल्या बाबाजीचे, पाहायचं नाही आपल्याला. पण मला वाटलं नाही, हे काय सांगत आहेत असे, असं काय आहे यांच्याजवळ. आणि मग मी दुसऱ्या दिवशी पुन्हा लपून सत्संग चालू करत होतो. ती स्वयंपाक करत होती, मी हळू आवाजात टी व्हीच्या एकदम फेसोफेस बसून सत्संग पाहायला सुरुवात केली. तिसऱ्या दिवशी परमात्मा संत रामपालजी महाराजांनी डायरेक्ट घटरामायण काढलं, संतमत प्रकाश 4 काढलं की ज्याची मी प्रॅक्टिस करत होतो. मला या नीचीवाला कसं घेतलं शरणमध्ये
त्यांनी घटरामायण खोललं. मी बुक रीडरची सेवा करण्यासाठी सर तिथे मी माझी कॅसेट भरत होतो आणि ती कॅसेट मुंबईला जाणार होती आणि मला बुक रीडरची सेवा भेटणार होती. मी त्याच्यासाठी खूप उत्सुक होतो आणि मला वाटत होते की परमात्माने माझ्यावर दया करावं आणि ही सेवा मला द्या. परंतु काय, कदाचित परमात्म्याच्या ह्याच्यात वेगळंच परमात्म्याला मी प्रार्थना करत होतो. ती माझी ऐकली. मला ती सेवा लवकर भेटत नव्हती. मला वाटलं मी शिक्षक असून माझ्या चुका कशा काढत आहे ते मला समजत नव्हतं. माझ्यापेक्षा 4थी पास 8वी पास बुक रीडर होतात आणि मी का नाही होत. तर मला वाटलं माझे पाप खूप जास्त आहे. मी खूप प्रयत्न केला. संत मतप्रकाश रोज वाचत होतो मी. रोज ते पाठ झालं होतं अक्षरशः मला. तर जेव्हा ते सद्गुरू रामपालजी महाराजांनी उघडलं, सांगितलं 5वं नाम काल के जान, 6वां नाम गुप्त ही राखा, मला बघायची असं वाटलं खरंच आपला मार्ग चुकीचा आहे, आपला गुरु चुकीचा आहे, हे आपण काय करत आहोत. परंतु ते गुरु सोडण्याची माझी हिंमत होत नव्हती. कारण माझे बंधू मला सांगत होते की तुम्ही ऐकू नका गुरुजींना आणि 2 कस्तीत जर तुम्ही बसले तर डुबून मरून जासाल, नरकात जासाल. मला समजत नव्हतं मी काय करू. पण सत्संग मी पाहत होतो कारण गुरुजीचं ज्ञान मला अक्षरशः 100% खरं वाटत होतं. हे तर डायरेक्ट उघडून दाखवत आहेत आणि हे सत्य आहे हे मी नाकारू शकत नव्हतो. आणि मी ठरवलं की नाही हे मी मग तिथले एक सत्संगकर्ता होते अमरावतीचे गावंडे साहेब, त्यांना मी एक दिवस विचारलं, मला एक सांगा म्हणलं तुम्ही की हे सतनाम काय आहे. तर म्हणे अरे तुला 5 नाम दिले बाबाजीनं, ते तू एक तरी ओपन केलं का. तू भक्ती कर, तू 2.5 घंटे सुमिरन कर, 2 घंटे ध्यान लावून बसायचं होतं सरजी आणि अर्धा घंटा कानात बोटं टाकून 2 पायावर बसायचं होतं. मी चालू केलं. मी म्हटलं कदाचित आपलं एक नाव तरी ओपन झालं पाहिजे. आणि ते करता करता एक दिवस तर मी पलंगावूनसुद्धा पडलो, म्हणजे कानात बोटं टाकून आवाज ऐकायचा होता. ते सांगत होते की डाव्याकडून कानाकडून जो आवाज येतो तो काळाचा आहे, उजवीकडून जो ऐकू येतो तो दयालचा आहे आणि तोच ऐकायचा. ती धून ऐकायची आणि ज्योत दिसेल तुम्हाला तेव्हा परमात्माचं तुम्हाला दर्शन होईल. ती ज्योत म्हणजे परमात्मा, निराकार, निरंजन, ज्योत निरंजन. तर मी ते करत होतो. परंतु माझं मन या सत्संग मी पुन्हा पुन्हा पाहत होतो की अजून काय सांगतात, अजून काय सांगतात. आणि शेवटी एक दिवस मी ठरवलं की एकदा जाऊन पाहायचंच बरं वाला आहे ते काय आहे, काय नेमके कोणता मंत्र देतात. तिथं गेलो, आश्रमामध्ये गेलो. तिथली व्यवस्था पाहून खूपच छान वाटलं आणि तिथला ते एवढा चांगला व्यवहार पाहून मला जे पाहिजे होतं, मला अशीच भक्ती पाहिजे होती की कारण मी ही जी भक्ती करत होतो, लोक धक्के देतात एकमेकाला, मागं पुढं करून दर्शनाला जातात, हे मला मुळीच आवडत नव्हतं. आणि इथं शांततेनं सर्व काही सगळ्याचा रिस्पेक्ट, प्रेमाने आदर, घरी असं प्रेम भेटत नाही असं प्रेम तिथे सगळ्या भक्ताकडून भेटत होतं. आणि हे पाहून मी खूप गदगद झालो. परंतु जेव्हा तिचे नियम पाहिले सरजी तर माझे होश उडाले. मी म्हटलं हे मी तर काय, मी तर शिक्षक आहो, मला तर हे जमणारच नाही. पण त्याचबरोबर जगातला कोणताही माणूस एवढे नियम पाळून ही भक्ती करूच शकत नाही. कारण त्याच्यात नियम चांगले होते परंतु मला ते आधी समजले नाही. मग मी ते फॉर्म भरला पण मी गेलो नाही. सर्वजण नाव घेऊन आले, माझी पत्नी पण आली. मग मी तिला म्हटलं तू हे नियम तुला मान्य आहेत का. ती म्हणे हो. मी म्हटलं कसं काय करशील तू, शक्य आहे काय. तर ती म्हणे काहीच हरकत नाही, तुम्ही वाटलं शंका समाधानमध्ये जा म्हणे, विचारानंतर पण नाव घ्या म्हणे. मग मी गेलो. मी म्हटलं जाऊ दे, हिनं घेतलं आपण घेऊन घेऊ, डबल इकडे यायचंही नाही हरियाणाला आपल्याला आणि काहीच नाही, नाव तर घेऊन घेऊ काय हरकत आहे. आणि मी गेलो आणि नाव घेतलं. म्हटलं हे तर ब्रह्मा विष्णूचे नाव आहे, आपली भक्ती तर वरची आहे डायरेक्ट, यांचं काय काम आहे आपल्याला. तरी माझ्या या तुच्छ जीवाला ते काहीच लक्षात आलं नाही. परंतु मग मी घरी गेलो. ते माझी भगतमती मला म्हणाली, पत्नी म्हणाली की तुम्ही माळ केली का. मी म्हटलं मला काय नाही करायची माळ वगैरे, चालतो घरी पहिले. तर मी घरी आलो. घरी आल्यानंतर घरात सगळे आमचे राधास्वामीचे फोटो लागलेले होते. मी त्यांना पाहत होतो. भगतमतीने मला सांगितलं हे काढून टाका आणि हे आपल्याला आता चालत नाही अनुपासना. मग त्यांनी संध्या आरती लावली, ज्योत लावली की मला जरा प्रसन्न वाटायला लागलं घरात. संध्या आरती लावली. तुम्ही म्हटलं हे काय म्हणत आहेत, काही कळून नाही राहिलं. तर माझे पापकर्म तेवढे होते म्हणा. तर मग मी भक्तिबोध घेतला. पत्नीनं म्हणलं याच्यात पहा तुम्ही, हे वाचा मग तुम्हाला कळेल. मग मी ते एक गुरुजीचं वचन रोज ऐकायचो आणि ती आरती ऐकायचो.
5-7 दिवसात अशी ती गोडी निर्माण झाली सरजी, की आरतीची वेळ येते कधी ना आरती लागते कधी, आणि इतका आनंद यायचा, असं घरात दणदण वाटायचं की बस परमात्माचा निवास. आणि मग कसं याच्यात मी इतका रमून गेलो भक्तीत, हळूहळू सेवा करायला लागलो. आम्ही पुस्तक सेवा केली प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ऑटोमध्ये फिरून भक्तांना जमा करून. आणि मग गुरुजीच्या दर्शनाला आम्ही 3-4 महिन्याला एकदा दिल्ली हरियाणा, आम्हाला घरच्यासारखं झालं, काही वाटायचं नाही. आणि परमात्माने इतके चांगली, म्हणजे संत रामपालजी महाराज हे खरोखर कबीर परमेश्वराचे अवतार आहेत. आज ते सत्यासाठी एवढा मोठा संघर्ष एक समाजसुधारक म्हणून जरी त्यांच्याकडे पाहिलं ना, तर आज पहा दहेज रहित आज आग लागलेली आहे समाजामध्ये, कोणीच सुखी नाही. इथं सर्व दुःखी आहेत. आणि सगळ्याचं टार्गेट एकच आहे, फक्त माया माया, पैसे माया जोड, हेच आहेत, दुसरं काहीच नाही. खरं याच्यासाठी जन्म भेटला का माणसाचा? अहो रावणाजवळ तर एवढी मोठी सोन्याची लंका होती. परमात्मा म्हणतात, सर्व सोने की लंका थी रावण से रंधिरम, एक पलक में राज विराजे जम के पड़ी जंजीरम, मन तू चल रे सुख के सागर, जहाँ शब्द सिंधू रत्नागर. तर असं जेव्हा ह्या बाण्या ऐकल्या तर अशा हृदयात लागत होत्या की असं वाटत होतं, हे मालिक काय दया केली या कुत्र्यावर. आणि मालिकनं मला ह्याच्यामध्ये घेतलं. त्या दिवसापासून सरजी मला गुरुजीचा सत्संग मी बस मेमरी कार्डमध्ये मोबाईलमध्ये टाकून आणला. रात्रभर मी सत्संग ऐकायचो. एवढं सत्संग ऐकून पाठ झाले, पाणी पाठ झाली. आणि आज असं वाटते की खरंच या दुनियानं जर ऐकलं जगातल्या लोकांनी तर आज पुऱ्या विश्वाचं कल्याण होईल. विश्व शांतीचा मार्ग आहे हा. दहेजमुक्त समाज निर्माण करायला लागले, नशामुक्त समाज निर्माण करायला लागले संत रामपालजी महाराज. आज यांची जगाला, पुऱ्या विश्वाला गरज आहे. आणि हे कार्य सर्व संत रामपालजी महाराज करत आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीला तुम्ही अन्य भक्तिसाधना करत होतात आणि संत रामपालजी महाराजांचं जेव्हा तुम्ही ज्ञान ऐकलं तेव्हा त्या ज्ञानाला आपण विरोध करत होतात आणि ती संत रामपालजी महाराजांची शिकवण आपल्याला पटत नव्हती. परंतु परमात्माची, संत रामपालजी महाराजांची आपल्यावर दया झाली आणि त्यांनी आपल्याला सद्भक्ती दिली. आणि त्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हां सरजी, आम्हाला लाभ म्हणजे तसे तर बरेच झाले, असे छोटे मोठे लाभ तर बरेच आहेत. एकदा आम्ही असंच दर्शनाला निघालो आणि माझी मुलगी बाहेर बसलेली होती. तर आम्ही इथं घरामध्ये कपडे वगैरे पॅक करत होतो आणि मुलीच्या म्हणजे बाहेर अंगणात बसली. आमचं घर थोडंसं शेताकडे आहे. तर तिथे तिच्या मांडीखाली एक विंचू होता आणि ती 5-10 मिनटं बसलेली होती, तरीसुद्धा तिला चावला नाही. आणि मग माझे वडील आले आणि तिला उचललं तर ती विंचू पळायला लागला. मग त्यांनी तो मारला आणि मला सांगितलं, पहा म्हणे याला विंचू डसला असता तर आत्ता दवाखान्यात जावं लागत होतं. आणि आम्ही लगेच गदगद झालो की हे मालिक, आज जर डसला असता विंचू तर आम्हाला दर्शनाला तर येणं शक्य नव्हतं. आमचं रिझर्वेशन कॅन्सल होत होतं आणि आम्हाला दवाखान्यात जावं लागत होतं. ते हा एक लाभ झाला. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती बेताची होती. मी तसा प्रायव्हेट टीचर आहे, पण मिसेसला नोकरी लागली, परमानंट नोकरी, जिल्हा परिषद शिक्षिका आहे तीसुद्धा. आणि त्याच्यामुळं आमचा गाडा व्यवस्थित चालू आहे. आर्थिक परिस्थिती चांगली झाली आणि घरात थोडेफार पती पत्नीचे जे क्लेश असतात ते बंद झाले, नाही तर कदाचित काय झालं असतं देव जाणे. त्यानंतर असे बरेच लाभ झाले. माझ्या मिसेसला 6 mm 9 mmचे दोन्ही किडण्यामध्ये 2 किडनी स्टोन होते. पण नाव घेतल्यानंतर दर्शनामुळे आता तो त्रासही बंद झाला. तो एक लाभ दिला परमात्माने. आर्थिक, शारीरिक, माझेसुद्धा इथे जॉईंटमध्ये पेन होता हातामध्ये गाडी चालू. तर ज्यावेळेस मी परमात्मा संत रामपालजी महाराजाच्या आश्रमामध्ये गेलो आणि गुरुजींनी जसा माझ्या डोक्यावर हात ठेवला, एवढी शांती, फुलासारखं शरीर, थंडगार शरीर पडलं माझं. आणि खूप आनंद. त्या दिवसपासून आजपर्यंत माझं ते कधी दुखणं जे होतं जॉईंटचं ते आलं नाही. आणि त्याचबरोबर आत्ता 1 महिन्यापूर्वी कदाचित माझा मृत्यू योग असू शकेल. मी मॉर्निंग वॉकला जात होतो, मागून एका 4 व्हीलरवाल्याने मला उडवलं. पूर्ण रस्ता 1 वे खाली असतानासुद्धा डायरेक्ट माझ्या मागून येऊन मला धक्का दिला. मी पडलो, खांद्यावर पडलो, पण काहीच झालं नाही. आणि दवाखान्यात गेलो. तो गाडीवाला फार घाबरत होता.
पण मी त्याला म्हटलं, तुम्ही घाबरू नका भाऊ, काहीच होणार नाही तुम्हाला आणि मला काही होणार नाही, कारण माझा गुरु संत रामपालजी महाराज हे समर्थ शक्ती आहेत, मला काहीच होणार नाही, मला फक्त एक थोडं पेन होतं आहे, एक इंजेक्शन द्या आणि तुम्ही जाऊ द्या. ते म्हणे नाही हो, खूप लागलं तुम्हाला. त्यांनी मला क्रिटिकलमध्ये, वाशिम क्रिटिकल येथे भरती केलं, पण एका दिवसासाठी. आणि मी लगेच 4 वाजता सुट्टी घेतली, एक सलाईन दिलं आणि मी घरी आलो. मला काहीच त्रास नाही झाला. तर परमात्म्याने कदाचित एवढा 4 व्हीलरचा झटका लागला, तर डॉक्टर, तिचे कंपाऊंडर सर्व म्हणत होते की तुम्हाला भाऊ हा जो मार लागलेला आहे हा सहन करणं शक्यच नाही, तुम्ही कसे काय करत आहात. मी म्हटलं आमचा गुरु आम्हाला शक्ती देतो, संत रामपालजी महाराज. आणि मग मला 4 वाजता मी सुट्टी घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक, आर्थिक, मानसिक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूर्ण परमेश्वराचा मार्ग मिळाला, सद्भक्ती मिळाली. तर या अनुषंगाने जे सहकारी मित्र आहेत, त्याचप्रमाणे जे आपले आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, आणि जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, यांना आपण काय संदेश द्याल? संदेश तर संत रामपालजी महाराज आपल्या ज्ञानगंगा पुस्तक आणि जिने की राह या पुस्तकाद्वारे देत आहेत. आणि जर SMS केला तर निःशुल्क आमचे भगत सेवेदार लगेच पोहोचवतात, तर त्याद्वारे देतच आहेत. पण तरीसुद्धा हा दास त्या परमात्म्याचा एक कुत्रा तुम्हाला सांगत आहे, एक प्रार्थना करत आहे की पहा परमात्मा आलेले आहेत. तर माझं हेच एक कळकळीची विनंती आहे की संत रामपालजी महाराज हे कबीर साहेबाचे अवतार आहेत. तुम्ही लवकरात लवकर या, सद्भक्ती घ्या, शास्त्र अनुकूल साधना करा आणि तेव्हाच पार होऊ. गीताजीमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे, सर्व धर्मान परित्याज माम एकम शरणम व्रज अहतवा पापी भू मोक्षाचू मासूच. हे अर्जुन, तू इथली 33 करोड देवी देवताची भक्ती त्यागून मला अर्पण करून तू एका पूर्ण परमात्म्याच्या शरणमध्ये जा. तेव्हा अर्जुन विचारतो, किम तद्ब्रह्म, किम परमशांती कुठं आहे, तो तद्ब्रह्म कोण आहे. तर श्रीकृष्णजी सांगतात की तो तत्वदर्शी संत, जे संसाररूपी उलटं लटकलेलं पिपळाचा वृक्ष आहे, त्याचं जे डिटेल सांगेल तो हे तत्वदर्शी संत. आणि हे कबीर साहेबांनी 600 वर्षापूर्वी फक्त पुऱ्या गीतेचा सार फक्त एका दोह्यात सांगितलेलं आहे की कबीर अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाके डार, तीनों देवा शाखा है भई पात रूप संसार. तर आता शंका राहिली कुठं? तत्वदर्शी संत आपल्या समोर आहेत, आपल्यासाठी ते सत्यासाठी एवढा मोठा संघर्ष करत आहेत, आपल्या प्रत्येक जीवापर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी निःशुल्क सर्व काही करत आहेत. आणि तरी जर आपण झोपेत राहू तर आपल्यासारखे दुर्भागी कोणीच नाही राहणार. म्हणून माझी हीच कळकळीची विनंती आहे की मानुष जन्म पाय कर रटे नाही हरिनाम, जैसे कुआ जल बिना बनवाया क्या काम. तर आपला मनुष्य जन्म हा केवळ संतती, प्रजनन आणि संपत्तीसाठी नाही बनलेला आहे, तर आपल्याला मोक्ष मार्ग या योनीसाठी देवी देवता तर असतात आणि ते आपल्याला एवढ्या सहजतेने मिळाला. मग एवढ्यासाठीच आहे का फक्त आपले लेकरं बाळं संपत्ती एवढं करायचं आणि चाललं जायचं संपलं? नाही, याच्यासाठी नक्कीच नाही. आपल्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी चालता फिरता भक्ती देऊन करत आहेत. कोणतं कर्मकांड नाही, काही नाही. एवढी चांगली भक्ती, एवढं चांगलं ज्ञान, एवढं निर्मल ज्ञान या पृथ्वी तलावर तर सोडा 21 ब्रह्मांडात कुठे नाही. म्हणून मी एकच विनंती करतो की सर्वांनी लवकरात लवकर, जेवढ्या लवकर आपल्या दुःखाचा अंत करता येईल एकच मार्ग आहे, तो म्हणजे संत तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांची शरण पकडा आणि आपल्या जीवाचं कल्याण करा. सर, जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा किंवा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांनी एवढं सर्व सोपं करून टाकलेलं आहे, त्यामुळं तुम्ही सहज, जे आज प्रत्येक चॅनलवर, यूट्यूबवर, सोशल मीडिया, फेसबुक असेल, ट्विटर असेल, आज भक्त सर्व सेवा करत आहेत. आणि तुम्हाला यूट्यूबवर, चॅनलवर जेव्हा तुम्ही सत्संग पाहाल तर तेथे तुम्हाला एक पट्टी चालते. त्या पट्टीवर काही नंबर फ्लॅश होतात आश्रमचे 4-5. तर त्याच्यावर तुम्ही कोणत्याही एका नंबरवर कॉल करा, लगेच तुम्हाला तुमचं लोकेशन विचारलं जाईल, तुमचा डिस्ट्रिक्ट विचारला जाईल. डिस्ट्रिक्टमध्ये तिथे नामदान देण्यात येईल आणि ते सुद्धा निःशुल्क, एकही रुपया लागणार नाही आणि ओरिजिनल भक्ती भेटेल. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951.
7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.